हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना मी झटपट असं बोंबलाचं कालवण बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे ना कढईमध्येच डायरेक्ट 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडंसं आलं घेतलं आणि 1 मिरची. कढईतच मी असं पटकन ठेचून घेतलं जरासं हलकं. आता बघ आपलं हे वाटून झालेलं आहे. आता ना हे आपल्याला हे राळून कालवण करायचंय, म्हणजे अगदी झटपट असं बनणार आपलं हे कालवण आहे. तर आपल्याला ह्याच्यात मसाले टाकून घ्यायचे. तर आपण फोडणी न करता हे कालवण राळून बनवणार आहोत. तर आता हा आपण जो मसाला वाटून घेतलाय, आलं लसूण मिरची कोथिंबीर, त्यातच आपण 1.5 टीस्पून आगरी मसाला टाकला, अर्धा टीस्पून हळद टाकली, 1 टीस्पून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, 1 टीस्पून मीठ टाकलं, 1 टेबलस्पून आपण इथे तेल टाकून घेणार आहे. आणि आता हे सगळं हाताने मिक्स करून मग त्यात 1 ग्लास पाणी टाकून गॅसवर ठेवायचे आणि गॅसवर टाकून आपण त्याच्यावर उकळी घेणार आहोत, म्हणजे शिजवून घेणार आहोत आपण. 1 उकळी आली की कालवण झालं. आता तेल टाकलं 1 टीस्पून आणि हे जे बोंबील आपण ठेवलेत ते त्यातच टाकून घेऊया आपण. आता बोंबील स्वच्छ धुतलेले आहेत, साफ केलेले आहेत. तर कोलंबी आणि बोंबील टाकून मी छान हाताने मिक्स करून घेतलं. आता याच्यात ना रस्सा बनवायसाठी आपण पाणी टाकून घेऊया. आता यात आपलं मीठ मसाला पाणी सर्वच टाकून झालेलं आहे. तर जे कालवण आहे ते आपण गॅसवर ठेवूया. आता चिंच किंवा कोकम आपण जे काय वापरणार असू ते टाकायचं. तर आज मी इथे कोकम वापरणार आहे. तर 4 कोकम माझ्याकडे आहेत, मी 4 कोकम टाकून घेते आणि गॅसवर कालवण जे आहे ते उकळवून घेते. मी इथे कोकम वापरलं, पण मोस्टली मी या सारामध्ये चिंचेचं गर टाकते. चिंचेच्या गराने आंबटपणा तर येतोच, प्लस रसाला दाटपणा सुद्धा येतो. तर तुमच्याकडे जर चिंच असेल तर तुम्ही नक्की चिंचच वापरा. रसाला छानपैकी उकळी आले म्हणजेच आपलं कालवण झालेलं आहे. गरम गरम भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खायला घेऊ शकता. आणि जर रेसिपी आवडली असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.